थोडस मध्यंकाळी ना एस्ट्रोलॉजीला घेऊन ना एकदम खूप घाबरवलं जात होतं की तुमच्या ह्याच्यामध्ये कालसर्प दोष आहे, तुम्हाला काय पितृदोष आहे, हा दोष आहे, वास्तुदोष आहे, हे सगळे असे दोषच दोष. म्हणजे आपल्याला असं वाटेल की माझी पत्रिका फक्त दोष थोडस मध्य भरलेली, चांगलं काही नाहीच आहे. पण खरं तर त्या दोषांमध्ये पण काही ना काही चांगलं असतं. आता जसं म्हटलं जातं की गुरुचांडाळ योग हा खूप स्ट्रगल देतो, पण खरं तर त्याच्यामध्ये पण काहीतरी चांगलं आहे. तो तुम्हाला स्ट्रगल करवतो. तुम्ही तुमच्या पायावरती तुमच्याच बलबुत्यावरती उभा असता, कोणाचा सपोर्ट घेऊन तुम्हाला शक्यच नाहीये. खरं बघितलं जाय तर लाईफ मध्ये हे इम्पॉर्टंटच आहे ना की विदाऊट एनी सपोर्ट तुम्ही उभे आहात. पण लोक गुरु चांडाळ दोष, अरे बापरे काय हा धास्तीच बसते की बापरे काय नक्की. तर ते ऍटलिस्ट अप्रोच जो आहे माझा थोडासा वेगळा आहे. आणखी इनफॅक्ट आजकाल बरेच एस्ट्रोलॉजर ना हाच अप्रोच युज करतात, घाबरण्यापेक्षा पाहिजे हे खरं नाही काय. समोरचा तुमच्याकडे घेऊन एक प्रॉब्लेम घेऊन येतो, तुम्ही त्याचं सोल्युशन एक प्रॅक्टिकल वेने दिलं तर ते जास्त पटण्यासारखं. राईट. आणि म्हणूनच मी ना फक्त एस्ट्रोलॉजी नाही शिकली, मी थोडंसं एस्ट्रोवास्तू आणखी न्यूमरोलॉजी पण शिकली की त्याचाही यूज आपल्याला रेमेडीज मध्ये करता आला पाहिजे. तर